श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज बघा ह्या कटोरी ब्लाऊजचं आपण माप घेऊन कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. तर माप घेताना पहिला आपल्याला पाठीमागच्या बाजूवरती माप घ्यायचं आहे. तर शोल्डरजवळ टेप ठेवायचा आहे आणि अशी पूर्ण उंची बघायची आहे. बघा ही उंची 13.5 इंच आहे. तर पाठीमागचं गळ्याचं देखील माप घेऊया. तर पाठीमागील गळा बघा इथं 8.5 इंच आहे. तर आता ब्लाऊज सरळ करूया. ही मापं तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर ब्लाऊजची छाती बघूया. छातीचं माप घेताना या काकेपासून ते या काकेपर्यंत छातीचं माप घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे इथं 17 इंच. 17 आणि 17 डब्बल करायचं आहे आपल्याला. पुढचं 17 आणि पाठीमागच्या भागात 17 म्हणजे 34 इंच. म्हणजे या ब्लाऊजची छाती आहे 34 इंच. तर आता पुढील गळ्याचं माप घेऊया. तर बघा इथं असा टेप ठेवायचा आहे आणि गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर इथं पुढील गळा आपला आलेला आहे 5.25 इंच. तर पुढील गळ्याचं माप किंवा पाठीमागील गळ्याचं माप घेताना जर तुम्ही चुकत असाल तर त्यावरती देखील आपला व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. तर आता बघा आपण बाहीचं माप घेऊया. बाही उंची. तर बाही उंची इथं आहे 4.25 इंच. तर दंडगेर बघा असं आपल्याला घ्यायचं आहे डब्बल घडीवरती. तर दंडघेर आहे इथं 5.6 इंच. तर आता कटोरीचं माप घेऊया. तर कटोरीचं माप घेताना बघा इथं असं कटोरी जिथं जोडलेली आहे तिथं टेप ठेवायचं आहे आणि ही जी आपली लुक्कपट्टी आहे ती अर्धी येईल इथपर्यंत आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर इथं कटोरीचं माप आपल्या 6 इंच आलेलं आहे. तर थोडीशी कमी झाली तरी कटोरी चालू शकते. तर मी ही कटोरी 5.6 इंच करणार आहे. तर क्रॉसपट्टीचं देखील माप घेऊया. तर क्रॉसपट्टी बघा इथं आपली तयार 3.25 इंच आहे. तर 3.25 इंच आपली क्रॉसपट्टी आहे. तर आता आपल्याला ब्लाऊज असा ठेवायचा आहे आणि कमरेचं माप घ्यायचं आहे. कमरेचं माप घेताना ही लुक्कपट्टी सोडायची आहे. तिथे टेप ठेवून असं पूर्ण कमरेचं माप आपल्याला घ्यायचं आहे. तर कंबर बघा आपली 28 इंच आलेली आहे. तर ही सगळी मापं आपण लिहून घेतली. त्यानंतर बघा इथं घेतलेला आहे हा अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. तर आता याच्यावरती बघा मी ब्लाऊजची आपल्या मापे टाकणार आहे. इथं आपल्याला खालच्या साईडला एक लाईन आखून घ्यायची आहे, कारण इथं थोडासा अस्तर तिरका आहे, त्यामुळे मी लाईन आखून घेणार आहे. तर इथं बघा एक लाईन आखून घेतलेली आहे. थोडासा चॉक वेगळा. तर बघा ब्लाऊजची छाती तर बघा आता इथं आपण बंद घडीवरती उंचीचं माप तर बघा आता बंद घडीवरती आपण ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकणार आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे आपल्या 13.5 इंच. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतला तर 14.5 इंचावर आपण असा पॉईंट दिलेला आहे. तर तुम्हाला मी शोल्डरचं माप घ्यायला दाखवले नाही, तर दाखवते बघा कशा पद्धतीने आपण शोल्डरचं माप घेतो. तर हे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज ठेवायचं आहे. आणि आता छातीनुसार आणि पाठीमागील गळ्यानुसार किती गळारुंदी घ्यायचं हे आपल्याला आताच ठरवायचं आहे. तर ब्लाऊजची छाती इथं 34 आहे आणि पाठीमागील गळा 8.5 आहे. तर ब्लाऊजची छाती देखील कमी आहे आणि पाठीमागील गळा देखील कमी आहे, खूप डीप नाही, त्यामुळे मी तर 2.25 इंच घेणार आहे. तर बघा 2.25 इंचावर इथं असं टेप ठेवायचं आणि 2.25 इंच इकडे बाहेर सोडायचं आहे आणि इथून आपल्याला जिथं बाही जोडलेली आहे शोल्डरला तिथपर्यंत माप घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे बघा 5 इंच. त्यामध्ये आपल्याला आता मार्जिनसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 5.5 इंच आपण शोल्डर घेणार आहोत. तर इथं बघा 5.5 इंचावर असा पॉईंट देऊया आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. तर गळा आपला पाठीमागचा 8च्या खाली आहे, म्हणजे 8.5 इंच आहे, त्यामुळे जितकं शोल्डर घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपण मुंडा घेणार आहोत. तर मुंडा बघा इथं मी 6 इंच घेणार आहे आणि इथे देखील 5.5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि तिथं लाईन आखून घ्यायची आणि ही लाईन अशी पूर्ण आखून घ्यायची. त्यानंतर बघा ब्लाऊजची छाती आपल्या 34 इंच आहे. तर 34चा चौथा भाग 8.5 इंच होतो. तर 8.5 इंचावर एक असा पॉईंट देऊया. त्यानंतर जे आपण मार्जिन घेणार आहोत ते 1.5 इंचाचं घेणार आहोत. तर 1.5 इंच एक एक्स्ट्रा घ्यायचं आहे पुढं आणि ही मग छातीची लाईन अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर आता कंबर बघा 28 इंच आहे. तर 28चा चौथा भाग 7 इंच होतो. तर 7 इंचावर पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतलं आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेलं आहे. तर मार्जिन बघा जितकं इथं घेतो तितकंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. ही मार्जिनची ही फिटिंगची दोन्हीही लाईनी आपण आखून घेतल्या. तर आता गळारुंदी आपण 2.25 इंचच घेतलेली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर पुढील गळा बघा 5.25 इंच आहे.
तर 5.25 इंचावर पहिला आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर 5.25 इंचावर पॉईंट दिला, त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि इथं खालच्या साईडला बघा गळारुंदी मी 2.25 इंचच घेणार आहे. मी खालच्या साईडला गळारुंदी मी तर 2.5 इंच घेणार आहे. तर हे अशा पद्धतीने आपण तिरका बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं गळ्याचा आकार असा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बघा आपल्याला तिरका टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा आणि टेप तसाच खाली ओढायचा आणि आणखीन 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा. आणि हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचे आकार काढून घ्यायचे आहेत. हे थोडंसं मी असं गळ्याकडच्या साईडनं आतून घेतलेलं आहे, अगदी 1.25 इंचाला देखील कमी. त्यामुळे काय होतं, मुंड्यामध्ये चुन्या फुगा वगैरे येत नाही. तर आता इथं क्रॉसपट्टी बघा 2.25 इंच घेतलेली आहे. तर ह्या साईडला 2.25 इंच घेतली, तर ह्या साईडला अर्धा इंच याच्यापेक्षा कमी घ्यायचं. म्हणजे इकडं आपण आता 2.25 इंच घेणार आहोत. आणि ही तिरकी लाईन अशी आपल्याला आखून घ्यायची आहे. तिरकी लाईन आखून घेतली. त्यानंतर बघा कटोरी आपली आहे 6 इंच, तर मी 5.25 इंच घेणार आहे. तुम्हाला सांगितलं होतं तर इथं 5.25 इंचावर असा पॉईंट दिला आणि इथून बघा टेप तिरका ठेवायचा आहे आणि इथे 2.5 इंचावरती आपल्याला असा पॉईंट द्यायचा आहे. तर आता बघा हा कटोरीचा पॉईंट, हा 2.5 इंचाचा पॉईंट आणि हा गळ्याचा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा मस्तपैकी आपल्या कटोरीचा आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला भोवत्याने कट करून घ्यायचा आहे. तर बघा कट करताना मी थोडंसं तिरकच कट करून घेतलेलं आहे. तर इथं 1.25 इंच आपल्याला पाठीमागील जो डाच असतो तिथपर्यंत तिरकं कट करून घ्यायचं आहे. आता हे जे अस्तर आहे ती मी पलटी करून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि हा मार्किंग केलेला भाग आहे तो आपल्याला असा ह्या भागावरती पलटी करायचा आहे. आणि पलटी केल्यानंतर बघा इकडच्या साईडला एक लाईन आखून घ्यायची, इकडं मुंड्याजवळ एक लाईन आखून घ्यायची, इथं जरा मुंड्याजवळ लाईन आखून घ्यायची आणि शोल्डरजवळ अशी पूर्ण लाईन आखून घ्यायची. आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं, जसं आहे तसा आपला साईड पीस उठणार आहे. तर बघा जसा आहे तसा साईड पीस उठलेला आहे. तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचं पेपर कटिंग वगैरे करायची गरज नाही. तर आता आपण साईड पीस कट करून घेऊया. तर आता आपण पाठीच्या भागामध्ये थोडंसं तिरकं कट करून घेतलं होतं, त्याच पद्धतीने ते साईड पीसला देखील मी इथून इकडं कट करण्यापेक्षा थोडंसं वरच्या साईडला असं तिरकं कटिंग करून घेणार आहे. म्हणजे पुढचा भाग देखील आपला कमी वगैरे पडणार नाही. तर आता आपला हा साईड पीस झालेला आहे. तर आता बघा आपण बाहीचं कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी मी अस्तर असा फोल्ड करून घेणार आहे. तर आधी डबल फोल्ड आहे त्याला आणखीन एक फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा इथं खालच्या साईडला एक अशी लाईन आखून घेते, म्हणजे वरती खाली अस्तर असेल तर व्यवस्थित होईल. तर बाही उंची आहे बघा 4.25 इंच. तर यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे. जेव्हा अस्तरचं ब्लाऊज असतं तेव्हा आपण 1.25 इंच एक्स्ट्रा घेतो. तर 4.25 इंच आहे, तर आपण 5 इंच घेणार आहोत. आणि ही लाईन अशी पूर्ण आखून घ्यायची आहे. आणि या लाईनीवरती बघा इकडं मी 2 इंचावरती असा पॉईंट देणार आहे. तर बाही रुंदी बघा 7.25 इंच आलेली आहे. तर 7.25 इंचावर अशी लाईन आखून घेतली आणि वरून खाली बघा आपल्याला मुंडा खोलीचं माप घ्यायचं आहे. तर मी इथं मुंडा खोली 2 इंच घेणार आहे. तर 2 इंचावरती असा पॉईंट दिला आणि याच्या पुढे बघा आपल्याला मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. तर इथं मी थोडासा जोड देणार आहे, कारण कपडा आपला कमी पडतो. तर इथून इथंपर्यंत बघा ही तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथंच थोडासा आपल्याला असा गोलसर आकार द्यायचा आहे, म्हणजे बाहीचा आकार तयार होईल. तर दंडघेर बघा 5.25 इंच आहे. तर 5.25 इंचावर पॉईंट देऊया आणि 2 इंच मार्जिनसाठी घेऊया. तर बघा इथून इथंपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा. सेंटरपासून खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार काढून घ्यायचा. तर आता आपण बाही कट करून घेऊया. आता बघा आपली बाही कट करून झालेली आहे. आता कटोरीचं कटिंग करायचं आहे. त्यावेळी आपल्याला असं तिरक्यामध्ये हा जो गोलसर भाग आहे तो तिरक्यामध्ये येईल, ह्या पद्धतीने हा भाग आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे. तर बघा असं पलटी करून घेतलं, बघू शकता.
तर हा भाग आपला असा तिरक्यामध्ये येणार आहे. तर इकडच्या साईडला बघा, जिकडं हा भाग दुमडलेला आहे त्या साईडला आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची आणि याच्यावरती देखील हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तर बघा आपली कोटरी जशी आहे तशी उठलेली आहे. तर अशी मी डार्क करून दाखवते तुम्हाला. वाढवून घेणार आहे. तर बघा ह्या साईडला आपल्याला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा, ही लाईन आखून घ्यायची आणि इकडच्या साईडला देखील 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा, ही लाईन आखून घ्यायची आणि दोन्हीचं आपल्याला असं सेंटर काढायचं आहे. तर टेप असा फोल्ड करून तुम्ही सेंटर काढू शकता आणि सेंटरपासून खाली 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि बघा ही अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे दोन्ही साईडला आणि इथून इकडे बघा 1/2 इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा गोलसर भाग आपल्याला त्या 1.25 इंचापर्यंत आणून असा आकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बघा इकडे आपल्याला 1/2 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. तर आपली कोटरी देखील वाढवून झालेली आहे. तर आता आपण कोटरी कट करून घेऊ. कोटरी देखील कट करून झालेली आहे. आता फक्त क्रॉसपट्टी राहिलेली आहे. तर बघा आता आपण इथं क्रॉसपट्टी कट करून घेऊया. तर क्रॉसपट्टी बघा आपण 2.25 इंच घेतली होती, तर इथं आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 3.25 इंच घ्यायचं आहे. इकडच्या साईडला बघा 1/2 इंच कमी म्हणजे 2.25 इंच घ्यायचे आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. तर बघा आपली क्रॉसपट्टी देखील कट करून झालेली आहे. तर आता आपण इथं पाठीमागील गळ्याचं माप टाकून घेऊया. तर हा आपला पाठीचाच भाग असणार आहे. ह्याच्यावरती आपण फक्त पुढील भागाची मापे टाकून घेतलेली आहेत. तर पाठीमागील गळा बघा 8.5 इंच आहे. तर मार्जिनसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे 9 इंचावर पॉईंट द्यायचा आणि इथे बघा खालच्या साईडला मी 3 इंच गळारुंदी घेणार आहे आणि इथे असा गळ्याचा गोलाकार काढून घ्यायचा. तर बघा हे आता साडीतला मेन फॅब्रिक आहे. तर मी आता हे कट करून घेते. तर कसा कट करायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तयार केले अस्तर पॅटर्न मेन फॅब्रिकवरती ठेवून कसं कटिंग करायचं हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.